आज ना आपण गुजराती डिश बनवूया, मोहनथाळ बेसनाचं. बेसनाचे लाडू आपण नेहमीच बनवतो, पण हे जरा गुजराती डिश आणि प्युअर तुपाशिवाय होतच नाही. मेन म्हणजे तूप दूध लावून जरासं चोळून घ्यायचं. बेसन जरा चाळून घेऊया. चाळून घेतले आणि तूप आणि दूध लावून चोळते मी आता जरा, आणि नंतर चाळून घेऊया. आणि हे मी तूप वापरते आठवणचं प्युअर, हे तूप वापरते मी. हे छान असतं, वास पण सुंदर येतो ह्याचा. आणि थोडं थोडं दूध आणि थोडं थोडं तूप टाकून हे असं मळून घेऊया, म्हणजे ते दाणेदार छान होतं. तर बेसन आपण तुपामध्ये भाजून घेऊया. खमंग भाजायला जरा वेळ जाईल. 2.5 पेले बेसन घेतले. तर आपण 2 पेले साखर घेऊया आणि अर्धा वेळेला पाणी घेऊया पाक करायला, 1 तारी. बेसन ना भाजायला जरा बारीक याच्यावर भाजतो ना आपण, थोडा वेळ जातो खमंग भाजायला. एकीकडे मी पाक ठेवलाय करायला साखरेचा. थोडासा कलर टाकूया त्याच्यात. फ्रूट कलर आहे हा, ऑरेंज, जो आपण नाळी भाताला वगैरे टाकतो ना, तो छोटं पॉकेट आहे. आणि विलायची टाकूया, विलायची पावडर टाकूया. ती करूनच ठेवते मी विलायची, साखर लावून मिक्सरला, आणि बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. जेव्हा आपण गोडाचे पदार्थ करतो ना, पटकन झटपट होतात. मग विलायची करायची गरज नाही, सोलायची वगैरे. मिक्सरला लावून वाईस गरम करायची, साखर टाकून मिक्सरला लावून घ्यायची. हा पाक तयार झाला आहे माझा. त्याच्यातच विलायची, थोडेसे बदाम टाकले आणि थोडा केशर कलर टाकले. असं पातळ बेसन झालं पाहिजे, खमंग असं भाजलं पाहिजे, गोल्डन कलर यायला पाहिजे त्याचा. आणि हे प्युअर तुपातच करायचं, डालडा वगैरे वापरायचा नाही. हा मोहनथाळ आहे ना, तुपातच होतो, सॉफ्ट राहतो. हे दूध थोडं थोडं घालूया त्याच्यात. एक पेलाभर दूध घातलं मी, चांगलं ते जरा आटवलेलं, थोडं थोडं करून घालायचं. आणि जरा चांगलं सुकं झालं झालं आता आपलं. आता आपण थोडं पाक टाकायचं. हे जरा पाक ओतून घ्यायचा चांगलं शिजवायचं. आता जरा घट्ट होईपर्यंत आटवायचं.
जरा घट्ट झालं तर आपण ताटात काढून घेऊया. ताटाला तूप लावलेलं आहे मी. हे आपलं तयार झालं मोहनताळ आपलं तयार झालं. आता याला थंड होऊ दे 10-15 मिनटं. आपण मग वड्या पाडूया. हे आपलं मोहनताळ झाले तयार. आता आपण वड्या पाडून घेऊया. हे अजून चांगलं जमलं पाहिजे. ते असंच आपण झाकून ठेवून देऊया.